नंतर फुलोरा साहेब असतील, सगळेच प्लेयर त्यांनी खेळायला आणलेले आहेत. सिडकोचा एकच उद्देश होता की आपण सर्व मित्र आहोत, रोज आपण एकत्र खेळतो, त्या मित्रांसाठीच ही टुर्नामेंट आयोजित केलेला आहे. पाणी संपलेलं आहे, कृपया पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाणी संपलेलं आहे, पाण्याची व्यवस्था करायची आहे. मॅच चालू करा सर्व प्लेयर्स. पाटील साहेब आपण भरपूर वेळ घेताय, आपली एक ओव्हर कमी करण्यात येईल. आपण भरपूर वेळ घेत आहात, लवकर मॅच चालू करायची आहे. चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळेल. पारस कोळी आणि बॉलरचं नाव आहे कोण आहे? शिवाजी कोण आहे? एक मिनिट. रतन साहेब. बॉलर रतन साहेब. स्ट्राईकला आहेत राहुल अमराळे साहेब आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते पारस कोळीजी. चांगले बॅट्समन. खूप छान पद्धतीची दोघांची पार्टनरशिप आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली आहे. आणि आजची ही मॅच खरं तर सगळ्यांसाठी एनर्जी देणारी आहे, स्फूर्ती देणारे आहे. मोबाईलचे मैदान तक जे आपण ब्रीदवाक्य आहे ते खरं तर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आपल्यासाठी खरं तर मैदानात आणलेलं आहे. त्यांचं खरोखर आम्ही आभारी आहोत. चांगल्या पद्धतीने हे टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. सर्वच सिडको इंजिनियर्स आयोजित भव्य अशी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होत आहे. मॅचचा हा पहिला बॉल. स्ट्राईकला आहेत. बोला काय म्हणताय? स्टार्ट करा, स्टार्ट करा. पहिला बॉल राहुल. सुंदर असा हा बॉल चकवलेला आहे. राहुल आंबराळे हे नाव छोटं नाही, खूप मोठं नाव आहे. आणि त्यांना साथ देत आहेत ते पारस कोळी, ज्यांनी आत्ताच आपला परफॉर्मन्स देऊन हम भी कुछ कम नहीं हे सांगितलेलं आहे. हा दुसरा बॉल छानपैकी कटवला आणि हा सुंदर असा चौकार. 2 बॉल 4 धावा. सुंदर अशी बॅटिंग राहुलच्या बॅट मधून. सगळेच बॉल खरं तर मारले जात नाहीत, ते चकवले जातात. आणि छान पद्धतीचा गॅप काढून प्रशांतजी आणि फुलोरा साहेबांच्या मधून 4 धावा ह्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. संतोष वामन साहेब अंपायर म्हणून काम करत आहेत. एनर्जेटिक पर्सन आहेत ते. नेहमीच क्रिकेटसाठी स्वतःचं योगदान देतात, वेळ देतात. हा तिसरा बॉल. सुंदर असा हा शॉट आणि हा वाचवलेला आहे. एकच धाव. काय झालेला आहे? अंपायर डिसिजन एकच धाव. सुंदर असा शॉट होता हा. अभिषेकने आतमध्ये बॉल घेऊन एकच धाव दिलेला आहे. संघाच्या 3 धावा वाचवलेल्या आहेत. दत्तात्रय पाटील साहेबांच्या तालमीतला संघ वर्सेस सुंदर अशी फिल्डिंग, सुंदर अशी बॉलिंग. 4 बॉल 5 धावा ना, 5 धावा. चांगली बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळत आहे, चांगली बॉलिंग या ठिकाणी बघायला मिळत आहे. पारस कोळी, रतन यांचा हा पुढचा बॉल. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. सुंदर असा हा सुंदर एकच धाव. प्रशांत शेलार, शिवाजी दोघांनी फिल्डिंग चांगली केलेली आहे. दत्तात्रय पाटील कॅप्टन. रतन यांचा पुढचा बॉल. अंपायर डिसिजन
आउट दिलेला आहे. पहिली विकेट. खारघर युथ काउन्सिल ही खरी संघटना आहे आमची. या संघटनेचे पहिले खेळाडू आउट झालेले आहेत आणि आता संतोष प्रभाळकर या ठिकाणी बॅटिंगसाठी जात आहेत. पहिली विकेट गेलेली आहे. ज्या पद्धतीने आम्हाला सिडको ऑफिसर असतील किंवा त्यांनी जे टर्म्स अँड कंडिशन दिले होते त्या पद्धतीने आमची टीम तयार करून आम्ही त्यांच्यासमोर प्रेझेंट केलेले आहे. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स, चांगल्या पद्धतीची बॅटिंग, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो. माझा का? अच्छा, माझा माझा मोबाईल देऊ का? कॉल करायचं. दुसरी ओव्हर. बॉलर जहीर. सुंदर अशी बॅटिंग. राहुल पारस यांच्या बॅट मधून पहिला बॉल. एक धाव निघालेले आहे. संतोष प्रभाळकर बॅटिंग साठी आलेले आहेत. ह्या ग्राउंडचा पूर्ण अभ्यास असलेला संतोषजी प्रभाळकर नेहमीच शनिवार रविवार या ठिकाणी उपस्थित असतात. हा पुढचा बॉल झहीर यांचा. सुंदर असा कटवण्याचा प्रयत्न आणि हा कॅच घेतलेला आहे रतन यांनी. आता चालले पुढचे बॅट्समन येत आहेत. संतोष मोरे. मोरेजी. केवायसीची ही आमची खरी टीम आहे ज्यांच्यामध्ये खरी एनर्जी आहे आणि चांगल्या पद्धतीचा त्यांच्याकडचा परफॉर्मन्स जे रेग्युलर शनिवार रविवार खेळण्यासाठी असतात ते सगळे प्लेयर आहेत. ते सगळेच प्लेयर एनर्जेटिक आहेत. शनिवार रविवार नेहमीच असतात आणि आपला परफॉर्मन्स देत असतात. धावा झालेल्या आहेत. किती स्कोर काय? 7 रन झालेले आहेत. 2 विकेट. संतोष प्रभाळकर आउट झालेले आहेत. राहुल अमराळे साहेब आउट झालेले आहेत आणि पुढचा बॉल जहीर यांचा. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. सुंदर अशी बॅटिंग. 8 धावा. 8 धावा. पुढचा बॉल झहीर यांचा. व्हाईट बॉलचा इशारा. संतोष मोरे चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत आहेत आणि आपल्याकडे 2 अवांतर धावा घेतलेला एकही बॉल न खेळता. खारघर युथ काउन्सिलचे हे प्लेयर केवायसी साठी नेहमीच झटत असतात, मेहनत घेत असतात. हो, सुंदर असा हा शॉट आणि एकच धाव. मला वाटतं पारस आणि संतोष चांगले बॅट्समन आहेत. एकमेकाची बॅटिंग, त्यांची एनर्जी बघून त्या पद्धतीने स्ट्राईक नॉन स्ट्राईक आपण कशी ठेवली पाहिजे याचा पण थोडा विचार केला पाहिजे. पुढचा बॉल झहीर यांचा आणि हा आहे 6 रनांसाठी गेलेला हा षटकार झहीर यांच्या बॉलिंगवरचा. धावा झालेल्या आहेत 16. 2 ओव्हर 16 धावा. सगळे नॅचरल प्लेयर आमचे जे एनर्जेटिक आहेत, केवायसीच्या माध्यमातून खेळत असतात, केवायसी साठी खेळत असतात. ओव्हर झाली काय? दुसरी ओव्हर चालू आहे. दुसरी 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 5वा बॉल. सुंदर असा हा संतोष मोरेंकडून एक धाव. चांगला बॉल म्हणायला हरकत नाही. प्रशांतजींची चांगली फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळत आहेत. फुलोराजी आणि संतोष आपलं प्रशांतजी यांची फिल्डिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा शेवटचा बॉल
सुंदर असा हा षट सुटलेला आहे आणि ह्या 4 धावा. चांगल्या पद्धतीची बॅटिंग संतोष मोरे यांच्याकडून बघायला मिळत आहे. अशीच बॅटिंगची अपेक्षा आहे. आपण खेळा, नॉन स्ट्राईक, स्ट्राईक चांगल्या पद्धतीने एकमेकाला समजून घेऊन खेळ चांगल्या उंचीवरती धावा करू शकता आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल व्हावी ही अपेक्षा आहे. 21 धावा 2 ओव्हरच्या झाल्यानंतर. KGF चे 2 ओव्हर झालेले आहेत आणि सुंदर अशी बॅटिंग, सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा तिसरं षटक घेऊन येत आहेत. कोण आहे? रतन यांचं हे दुसरं षटक. 21 किती? 21 ना का 24? 21 धावा 2 षटक पूर्ण आणि हा रतन यांचा तिसरा ओव्हर आणि वैयक्तिक दुसरा ओव्हर या ठिकाणी टाकत आहेत ते. पहिला बॉल. ओ सुंदर असा हा षटकार. चांगल्या पद्धतीची बॅटिंग काय असते ती पारस कडून बघायला मिळते. आमच्याकडे चांगल्या पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. म्युझिक अंपायर आपलं जेवायला गेले काय? डीजे वाले जेवायला गेलेत साहेब. फुलर साहेब जेवायला गेलेत. 27 रन. KGF विरुद्ध खारघर युथ काउन्सिल. रतन यांचा हा दुसरा बॉल. पारस कोळी परत 4 धावा. सुटलेला आहे. सुंदर आहे. परत 4 धावा. बिस फिल्डिंग आणि 4 धावा. लेग बाईट्स म्हणाला का? बाईट्स आहे ना. 4 धावा आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 4. चांगल्या पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळत आहे. 31 धावा. दुसरं षटक. तिसरं ना? तिसरं आहे ना? हा हा तिसरा. तिसरं षटक. रतन यांचं दुसरं षटक. संदीप सिंग, अमित सिंग, प्रशांत शेलार, दत्तात्रय पाटील आणि हा आहे विकेट. विकेट. पारस यांची विकेट. पारस कोळी आउट झालेले आहेत. पॅकर्स पाहिजे होते आपल्याकडे मला वाटायला लागले अजून. 31 धावा 3 विकेट. संदीपजी गोरे खारघर युथ काउन्सिलचे आमचे सेक्रेटरी बॅटिंग साठी आलेले आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन. बॉल हातात गेल्यामुळं धावांना कुठेतरी लूज झालेला आहे पण हरकत नाही. आपण आपला परफॉर्मन्स, आपली बॅटिंग, आपल्याला सुद्धा हे पिच कसं आहे ते माहित आहे. तुम्ही रेग्युलर खेळता इथे. संदीप गोरे बॅटिंग साठी आलेला आहेत. रतन यांचा हा तिसरं षटक, वैयक्तिक दुसरं. चौथा चेंडू. संतोष मोरे नॉन स्ट्राईक. स्ट्राईकला आहेत संदीप गोरे. चांगले परफॉर्मन्स मध्ये आहेत ते. त्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये पण आपल्याला खरं तर बघायला मिळाली त्यांची बॅटिंग. एक चांगला स्वतःमध्ये बदल केलेला आहे. हा रतन यांचा बॉल आणि हा 1 धाव. संतोष मोरे ह्या षटकाचा शेवटचा बॉल आहे ना? मग चौथा बॉल. 32 धावा झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग झालेली आहे. अजून आपण 30-35 धावा जर अजून असतील तर 100% चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपण समोरच्या टीमला देऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपली बॅटिंग झाली पाहिजे. आपले शॉट आपल्या बॅटमधून गेले पाहिजेत आणि चांगला सन्मानजनक स्कोर आपण उभा केला पाहिजे. इंजिनियर्स प्रीमियर लीग
जी सिडकोचे सर्वच पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासाठी आयोजित केलेलं आहे. चांगलं नियोजन या ठिकाणी बघायला मिळत आहे. रतन यांचा पुढचा बॉल संदीप गोरेसाहेब, सुंदर असा हा, आणि हा परत 2 धावांची अपेक्षा संतोष मोरे यांच्याकडून होत होती, पण संदीप सिंग जे चांगले फिल्डर आहेत त्यांनी बॉल अडवलेला आहे. 34 धावा, 34 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर्स झालेल्या आहेत आणि पुढचा ओव्हर 4था ओव्हर जो आहे तो टाकण्यासाठी दत्तात्रय पाटील आपलं कोणाला आणताय ते आपण बघत आहोत. शिवाजी जे मला वाटत आहेत शिवाजी ना शिवाजी जी आलेले आहेत. सगळं KGF चे प्लेयर प्लॅन करून फिल्डिंग करत आहेत. संदीप गोरेसाहेब यांचा हा सुंदर असा हा शॉट, आणि हा एकच धाव म्हणायला काय हरकत नाही, आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. सुंदर अशी रनिंग संतोष मोरे यांच्याकडून बघायला मिळत आहे. रोज या ठिकाणी या ग्राउंडवरती शनिवार रविवारी खेळणारे संतोष मोरे, त्यांना पिचचं पूर्णपणे नॉलेज आहे आणि ज्या पद्धतीने ते खेळत आहेत त्या एक्सपिरियन्सचा वापर करून त्यांनी चांगल्या पद्धतीनं संघाला चांगल्या सुस्थितीत न्यायचं आहे. पुढचा बॉल शिवाजी यांचा, आणि हा परत एक कटवलेला बॉल, नॉट आउट. धाव झालेला आहे. काय घेतलेला आहे रनआउट साठी बघा जरा. काय झालं? आउट आहेत. आउट आउट आउट. संतोष मोरे रनआउट झालेले आहेत. सर्व प्लेयर आमचे जे आहेत KYC चे, प्रत्येक प्लेयरला खेळायला मिळायला पाहिजे. त्याने बॅटिंग केली पाहिजे, त्याने बॉलिंग केली पाहिजे, त्याने फिल्डिंग केली पाहिजे. सुनील माळी पुढचे बॅट्समन, अनुभवी बॅट्समन आहेत ते. खरं तर ओपनिंगला येतात, पाठीमागे थांबलेत. त्यांचा उद्देश एकच आहे की चांगल्या पद्धतीचे शॉट मारता येतील आणि टीमला एका चांगल्या स्थितीत नेता येईल, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल असेल. धावा झालेल्या आहेत किती? 36 धावा झालेल्या आहेत. हा 4था षटक आहे आणि बॉल 2 बॉल. पुढचा बॉल, सुंदर असा हा शॉट सुनील माळी यांच्याकडून मारण्यात आलेला आहे. एकच धाव या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. आपल्याला चांगले शॉट गरज आहे आणि मला वाटतं हे 3 बॉल झालेले आहेत. अजूनही तुमच्याकडे 12 आणि 3 15 बॉल आहेत. 15 बॉल मध्ये जरी अजून 30 धावा केल्या तरी 70च्या आसपास तुमचा स्कोर जाऊ शकतो. शिवाजी यांचा पुढचा बॉल और शॉट आहे 6. संदीप गोरेजी यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. मला वाटतं जे लेफ्ट हँड बॅट्समन असतात, गिलक्रिस्ट असतील, त्याच्यानंतर मला वाटतं जे लेफ्ट हँड बॅटिंग करतात ते युवराज सिंग असतील, ज्या पद्धतीची बॅटिंग आहे, खरंच तुमच्या बॅटिंग मध्ये सुधारणा झालेली आहे. ते मला वाटतं ह्या ग्राउंडवरती रोज प्रॅक्टिसला येऊन शनिवार रविवारी येऊन आपल्यात खूप बदल झालेला आहे, तो आम्ही बघतोय. हीच अपेक्षा खरी तर सर्व टीमची आहे. वाईड किती बॉल?
लास्ट बॉल, ओव्हरचा हा लास्ट बॉल. शिवाजी यांच्या बॉलिंग. गोरे साहेबांनी छक्का मारलेला आहे. संदीपजी गोरे आणि परत एकदा अपेक्षा आणि परत एकदा कटवण्याचा बॉल. हा प्रयत्न आणि हा फ्लोर गेलेला आहे. संदीप गोरे सध्या चांगला परफॉर्मन्स देत आहेत. डीजे लावा, डीजे लावा, डीजे लावा. स्कोर झालेला आहे. डीजे वाला बाहेर गेलाय. सुंदर बॅटिंग, चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स. संदीपजी गोरे साहेब, खारघर युथ काउन्सिलचे सेक्रेटरी, जे आज केवायसी साठी धावा काढतायत. 47 धावा संघाच्या भक्कम अशी स्थितीत नेण्याचं काम करत आहेत. 2 ओव्हर बाकी आहेत, 12 बॉल. टाइमपास करायचं नाही दत्तात्रय पाटील साहेब. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपल्या अगोदरच प्लॅन पाहिजेत. कोणाला बॉलिंग द्यायची, कोणाला फिल्डिंगला ते कुठे ठेवायचं आहे. वेळ घालवू नका, नाही तर पेनल्टी लावण्यात येईल आणि तुमचे 1 ओव्हर कमी करण्यात येईल. डीएसपी नाव मोठं आहे. डीएसपी वर्सेस सुनील माळी, कराड विरुद्ध कराड. सुंदर अशी बॅटिंग. सातारचे दोन्ही सुपुत्र दत्तात्रय पाटील वर्सेस सुनील माळे. सुंदर असा हा मारलेला बॉल आणि एकच धाव घेतलेले आहे दत्तात्रय पाटील यांनी. पहिलाच बॉल, 1 धाव. स्कोर झालेला आहे 48 रन्स. 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉल बाकी आहेत. 20 धावा अजून. खरं तर गरज आहे तुम्हाला एक सन्मानजनक स्कोर खडा करण्याची. प्लॅन्स, नियोजन्स, बॉलर्स, बॅट्समन, फिल्डर्स और शॉट आहे हा. सुंदर असा हा शॉट आणि परत एक 2 रन घेतलेला आहेत दत्तात्रय पाटील. 50 धावा झालेल्या आहेत. 50 धावा झालेल्या आहेत. के खारघर युथ काउन्सिलचा सन्मानजनक स्कोर केवायसीचे सेक्रेटरी यांनी लिहिलेला आहे. पुढचा बॉल डीएसपी, व्हाईट बॉल. प्रेशर आलेला आहे. खूप प्रेशर आलेला आहे आणि अवांतर धावेची भर संघासाठी. परत एक बॉल. सेक्रेटरी साहेब, नो बॉल. 4 धावा झालेल्या आहेत. नो बॉल आणि 4 धावा. 4+1 5 धावा. अवांतर धावा. फ्री हिट आलेला आहे. प्रेशर कुठेतरी जाणवत आहे. सगळे प्लेयर्स ज्या पद्धतीने फिल्डिंग करतायत. सेक्रेटरी संदीप सिंग. परत एकदा कटवण्याचा बॉल. प्रयत्न बसला नाही बॉल. हा पुढचा दत्तात्रय पाटीलांचा बॉल. चांगली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न. हा अनुभवी प्लेयर जे असतात, गोलंदाज असतात, चौकार मारल्यानंतर कुठेतरी एक किती बॉल राहिले, 2 म्हणजे शेवटचे 8 बॉल. दत्तात्रय पाटील साहेब, संदीप साहेब जागेवर घ्या तुम्ही. बॉल छानपैकी मारायला येऊ शकतात. डॉट आला हा बॉल. डॉट आला. बचेंगे तो और भी लढेंगे. हा शॉट आहे. सुंदर असा हा कॅच घेण्याचा प्रयत्न संदीप सिंग यांचा आणि कॅच घेतलेला आहे. मला वाटतं रागांमध्ये त्यांनी कॅच पकडलेला आहे आणि आमचे संदीपजी गोरे साहेब आउट झालेले आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी. धावा झालेल्या आहेत किती? 56 रन झालेले आहेत. 56 रन झालेले आहेत. पाटील साहेब एक सिनियर प्लेयर, खरं तर आपल्या सगळ्यांना लाजवतील असे हे प्लेयर आहेत. 58. गोरे साहेब खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करून आपण आलेला आहात. पाटील साहेब जे खरं तर बॅटिंगला गेलेले आहेत सध्या. सुनील माळी
जे अनुभवी प्लेयर आहेत आता आपल्या संघासाठी 6 बॉलमध्ये कुठपर्यंत संघाला नेऊ शकतात आणि अनिल पाटील त्यांना कशा पद्धतीनं साथ देतात ते आपण सगळेजण बघूया. मॅच जिंकायची असेल तर रन महत्वाचे असतात आणि मॅच काढायची असेल तर बॉल डॉट जाणं गरजेचं असतं. काय करायचं, कुठे कसा एक्सपिरियन्स वापरायचा हे खरं तर बघायला मिळेल. बाहेर प्लेयर किती आहेत? अभिषेक कोण आहे? अभिषेकच आहे ना बॉलर. सुनील माळे. अभिषेक यांचा पुढचा बॉल सुंदर असा हा कटवण्याचा प्रयत्न आणि हा आउट केलं का? आउट आउट. सुनील माळे आउट झालेला आहे. 5 बॉल बाकी. रनआउट झालेला आहे सुनील माळे. चांगली बॅटिंग करत होते खरं तर अभिषेक. अंकुश आलेला आहेत बॅटिंगला. 5 बॉल मध्ये धावा किती निघतील आणि कशा पद्धतीने अजून 10 ते 15 धावा निघतील म्हणजे एक सन्मानजनक स्कोर आपण समोरच्या टीम साठी ठेवू शकतो. धावा झालेल्या आहेत संघाच्या खारघर युथ कौन्सिल 56 धावा झालेल्या आहेत. केवायसीच्या केजीएफच्या धावा झालेल्या. केजीएफची शेवटचं षटक. सुंदर असा हा कटवलेला बॉल आणि 2-2 धावा. 1-2 धावांनी चालणार नाही आपल्याला. 6-4 ची गरज आहे आणि अंकुश शेलार हे पण साताऱ्याचे सुपुत्र आहेत. पुढचा बॉल अभिषेक यांचा. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल नको आहेत. मला वाटतं मगाची ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती त्या बॅटिंगचा परत त्या पद्धतीची बॅटिंग करण्याची गरज आहे. अंकुश स्ट्राईक वरती आहेत. पुढचा बॉल सुंदर असा हा 6 आहे. 6 अंकुश यांचा हा 6 धावा झालेल्या आहेत. किती? 63 रन्स. बॉल किती बाकी आहेत? 2 बॉल बाकी आहेत. बॉलर अभिषेक. बघूया कशा पद्धतीनं अभिषेक बॉलिंग करतात. किती प्रेशर मध्ये संघासाठी काय करतायत. पुढचा बॉल परत एकदा कटवलेला आहे. 2 धावा निघू शकतात आणि मला वाटतं हे 2 धावा घेतलेल्या आहेत. बघा 2 धावांची गरज आहे. आउट झालेले आहेत. आउट झाले तरी चालेल पण रन करा. आउट झालेले आहेत पाटील साहेब आणि कॅप्टन जाधव साहेब. महादेव जाधव आपण कशा पद्धतीचा तांडव करताय आणि कशा पद्धतीने मॅच जिंकून देताय आम्ही सगळेच जण पाहत आहोत. इंजिनियर्स प्रीमियर लीग जी आयोजन केलेलं आहे ते सन्माननीय सर्व ऑफिसर्स सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि हा मारलेला बॉल 2 धावांसाठी एकच धाव. 65 रन्स झालेले आहेत. 66 रन्सचं टार्गेट असेल. चांगल्या पद्धतीची बॉलिंग चांगल्या पद्धतीची बॅटिंग असेल तर 100% मॅच जिंकू शकतो. धन्यवाद. चला तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण लगेचच करून घ्यायचा आहे आणि 66 रनचं लक्ष्य आहे.
चला LCC 2 कॅप्टन रवी कुमार आपण त्वरित या. LCC 2 या टीमचे एक वैशिष्ट्य आहे की एकही टॉस ते पराभूत झाले नाहीत, परंतु कॉल न करता त्यांनी आतापर्यंत टॉस जिंकलेत. आणि हा देखील पहा लक फॅक्टर सध्याच्या घडीला LCC 2 या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच स्पीडली ऑन करा. चला तर 66 रनचं लक्ष आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. अरुण आणि अभिषेक स्ट्राईकला अभिषेक चला वारंवार आपणास आम्ही सूचित करतोय गोलंदाज सज्ज होत आहेत. हा बॉल देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. चेंडू जाईल ओव्हर द रोप. पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्यात आणि दिशा दिली. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल पूर्ण होते. एका रनच्या साह्याने फलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सर आहे. पंचांचा इशारा येतोय. अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा हा स्ट्रोक 6 रनसाठी षटकार. स्ट्रोक भरपूर चांगला होता. 66 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला करायचा आहे काढा वाईट KGF या टीमला.
या बॉलवर आणखीन एक धमाका समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट केलाय. आणखीन एक पॉवरफुल सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 17 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला चेंडूची पूर्तता करा आणि 17 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 32 बॉल मध्ये करायच्यात 49. शेवटचे 32 बॉल अजूनही 49 रन पूर्ण करायच्यात एकंदरीत या मॅच मध्ये. आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होईल की काय, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजून 31 बॉल मध्ये करायच्यात 49. स्टेप आउट करून फटका खेळलाय. क्रॅकिंग नजाकत बनलेला हा सिक्सर. समीकरण आता मात्र बदलून गेलंय. 30 बॉल आणि 43 रनची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 23 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 30 बॉल मध्ये 43 रनची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राऊंड द विकेट. पंचांकडे लाऊड अपील, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राऊंड द विकेट. स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला पंचांकडे भरपूर स्ट्रॉंग अपील केली. अपील मध्ये उत्साह होता, परंतु ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा स्ट्रोक खेळता त्यावेळेस तुमचं कॉर्डिनेशन भरपूर इम्पॉर्टंट असताना ज्यावेळेस तुमचं कॉर्डिनेशन चुकलं जातं ना, त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणखीन एक स्टेप आउट करून फटका खेळलाय. चेंडू जाईल, पकडलाय हा झेल. पारस यांच्या माध्यमातून हा झेल पकडलाय आणि एक मोठा विकेट केजीएफ टीमला. एक दर्जेदार फलंदाज या ठिकाणी अभिषेक हे या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज रतनजी कोराडे आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. आतापर्यंत टीमची धावसंख्या 24 रन आणि समीकरण बदलून गेलंय. 26 बॉल मध्ये करायच्यात 42. 26 बॉल 42 ची आवश्यकता. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता वेद यष्ट्यांचा. एक मोठा विकेट प्राप्त केलाय. गोलंदाज पाटील अनिल पाटील. अनिल पाटील यांच्या माध्यमातून हा विकेट प्राप्त केला गेलाय. आणि विनंती असेल की सर्व खेळाडूंना मी सूचित करतोय, सर्व खेळाडूंना कळवतोय की जर कोणी जेवण करायचं बाकी असेल तर कृपया करून जेवणाचा आस्वाद घ्या. कारण 10 मिनिटांनंतर आपले जे जेवणाचे काउंटर्स आहेत ते ऑफ केले जातील. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, फिल्डर भरपूर वेगाने धावलेत. एक सिंगल तर पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि फलंदाज आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा एक धक्का. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. स्ट्रायकिंगला रतनजी कुराडे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राहुल ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन. 26 रन आतापर्यंत होतात आणि 23 बॉल मध्ये अजूनही करायच्या 40 रन. या मोमेंटला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. अजूनही आपण जर पाहिलं ना तर रन पूर्ण करायचे आहेत. 22 मध्ये 40. लॉफ्ट केलाय. फटका फसला जाईल की काय. एक सिंगल देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. समीकरण बदलून गेलंय परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग आणि 21 मध्ये आता मात्र 38 रनची आवश्यकता आहे. 21 बॉल मध्ये 38 रन पूर्ण करायचे आहेत. एकवीस बॉल 38 ची आवश्यकता. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल. 20 मध्ये आता मात्र करायचे आता 37. हा बॉल देखील डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल 19 मध्ये आता मात्र करायच्यात 37 रन. हा बॉल देखील वेग भरपूर चांगला होता. ओव्हर कंप्लीट होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. 3 विकेट देखील आतापर्यंत गमावलेत. समीकरण बदललंय. 18 बॉल आणि करायचे आहेत त्या म्हणजे 37 रन.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतील. हा बॉल देखील वेग भरपूर चांगला होता. पंचांकडे लाऊड अपील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अनिल पाटील. अनिलजी पाटील आपल्याला पाहायला मिळाले. 17 मध्ये करायच्यात 37. 17 बॉल सखे अजूनही शिल्लक आहे आणि 37 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या बॉलवर देखील उडवलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती केजीएफ टीमला. हा फटका आलाय. षटकार. समीकरण 15 बॉल आणि 30 ची आवश्यकता. वेग देखील भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि या क्षणाला दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. आता मात्र समीकरण बदलत असताना 13 मध्ये करायच्यात 28. शेवटचे 13 बॉल 28 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर भरपूर चांगला होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. ची धावसंख्या 39 रन झालेत. 12 मध्ये करायच्यात 27. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. समीकरण पूर्णपणे बदलून गेले. 12 मध्ये करायच्या 27. वेग मात्र भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज. हा बॉल देखील अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. सलगचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येतात. 10 बॉल 27 ची आवश्यकता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. हा बॉल देखील तिसरा बॉल देखील डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समनची मोमेंट रीड करून अचूक टप्प्यावर भेदकपणा याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. 9 मध्ये करायच्या 27. काय गोलंदाजी. या बॉलवर आसमानी हवाई सफर. हा षटकार आलाय. 8 बॉल आणि
आता मात्र 21 रनची आवश्यकता. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 46. 7 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज आहे. शेवटचा बॉल आहे 7 मध्ये करायचे आता 20 रन. एवढी का कन्फ्युज झाली? गोलंदाज सज्ज होतात. दोन फुलटॉस होता. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि या क्षणाला काय घडलंय? ना 13 ना मेरा ना मेरा ना 13 आणि बॅट्समन सेफ. समीकरण बदलून गेलं. 6 मध्ये करायचे 18. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 रनची गरज. चला मॅच स्पीडली ऑन करा. 6 बॉल आणि अजूनही 18 रनची गरज. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल. रन मिळता येईल. 4 हात चौकार. टायमिंग भरपूर चांगला आहे. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. भरपूर चांगला झेल पकडला फिल्डर संतोषजी मोरे यांच्या माध्यमातून हा झेल पकडला. जसा ईशान किशनचा आजच्या मॅच मध्ये जसा झेल पकडला ना, सध्याच्या घडीला तसाच काहीतरी झेल आपल्याला पाहायला मिळाला.
4 बॉल आणि 14 रनची गरज. समीकरण बदललंय. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. फटका तर भरपूर चांगला होता. एकेरी धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि आता मात्र बॅट्समन सेफ आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल आणि 12 ची आवश्यकता. तीन बॉल आणि 12 ची आवश्यकता आहे. 3 चौकार अथवा 2 षटकार मॅच मध्ये जिंकून देऊ शकतात. वेग भरपूर चांगला आहे. सामन्याला मिळते कलाटणी. 2 बॉल आणि 12 रन. दोन बॉल आणि 12 ची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 बॉल आणि 11 ची आवश्यकता. एक बॉल आणि या चेंडूवर उडवलाय संदीप सिंग यांनी. गगनचुंबी कॅच घेतलाय पारस कोळी यांनी आणि विजय मिळालाय या ठिकाणी KYC 2 संघाला. या एक सामान्य संघ समजल्या जाणाऱ्या KYC संघाने KGF संघाला धूळ चारली या ठिकाणी. करिश्मा दाखवू शकले नाहीत. एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला KYC 1 संघ एका नवख्या संघाकडून आज पराभूत झाला. या ठिकाणी एक मिरॅकल चमत्कार, पण तो चमत्कार नसून सांघिक कामगिरी आहे. या कामगिरीमध्ये श्रीमान गोरे यांनी गगनचुंबी षटकार चौकार खेळून संतोष मोरे यांचा एक उत्कृष्ट झेल, महादेव जाधव यांची उत्कृष्ट गोलंदाजी, पारस यांची फलंदाजी एका सांघिक कामगिरीच्या जोरावर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विजय मिळवला KYC 2 संघाने. अतिशय नेत्रदीपक नयनरम्य हा सामना, रोमांचक, अंगावर शहारे आणणारा हा सामना जिंकलाय तो या ठिकाणी KYC 2 संघाने. KYC KGF 1 संघाला त्यांनी पराभूत केलंय. एक मोठी धावसंख्या उभारून ती रोखण्याची किमया साधली आहे KYC 2 संघाने.